हे आम्ही बेडरूम घेतले, अशी आहे. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या सोनावळे. कसे आहात सर्वजण? आणि आत्ता आमचा हा प्रवास चालू झालेला आहे. ठाणे ते उज्जैन असा प्रवास करणार आहोत. 800 किलोमीटरचा आहे हा प्रवास. आणि आम्ही इंदोर साईडून जाणार आहोत. आणि खूप छान वाटते. सकाळचं वातावरण खूप मस्त वाटते, गारगार. आणि आपल्याकडे पाऊस पडतो त्यामुळे वातावरण खूप छान वाटत होतं. आणि आता आमच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. आणि असं मन असं जड झालेलं आहे की आता सुट्ट्या संपल्यात, आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे परत दिल्लीला. माझ्या मुलींना पण खूप वाईट वाटत होतं. माझी मोठी मुलगी तर रडत होती, कारण की ती महिनाभर ठाण्याला राहिलेली ना. आणि ताईंच्या मुली अशा सगळ्याजणी त्यांनी खूप मजा केली होती. आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आणि आत्ता आम्ही ना सुरतला पोचलो होतो. हा सुरतचा हायवे आहे. आम्ही सुरतला पोचलो होतो. आणि सुरतला आम्ही थांबणार होतो ताईकडे थोडा वेळ. ती जवळच राहते सुरतमध्ये, हायवेच्या साईडलाच राहते, त्यामुळे आम्ही तिच्याकडे घरी जाणार होतो इकडून. इथे आता ना आम्ही बडोद्यात पोचलो होतो. इथे बडोद्याचा हायवे आहे. आणि या हायवेला आम्ही ना हॉटेल शोधत होतो. बराच वेळ झाला हॉटेल शोधत होतो, पण भेटत नव्हतं. आणि आम्ही एकदम मस्त गाडी लावलेली रेखाची, आणि अमिताभ बच्चनचे ते ऐकत जात होतो, हॉटेल शोधत होतो. कारण की दुपारचे ना 2:30 ते 3 वाजले होते. आणि मुलीला पण खूप भूक लागली होती. तसं आम्ही घरातून चपाती आणि श्रीखंड असं आणलं होतं सियासाठी. इथे आम्हाला हॉटेल भेटले. इथे कॅफेज सगळे, इथे सगळे असे वेगवेगळे दुकानं लावलेले आहेत, चॉकलेटांचे वगैरे छान बनवलेलं आहे इकडचं. इथे मी साधा डोसा घेतला आणि निशूनी पावभाजी घेतली. असं आम्ही ते जेवण केलं. आणि खूप सुंदर जागा इथे ही. इथे किती आहेत बघ. समोर बघ किती एवढ्या बघ, ते बघ अम्मा बघ किती आल्यात त्या बघ. ते बघ केवढे आहेत बघ अम्मा. सगळ्या गायी आहेत. आणि गेल्या अम्मा. माहिती तुम्हीच जा, काय बघून यायचं काय असेल तर. ब्रेक घेतोय आम्ही जरासा. मस्त की पावसाने काळोख केलाय. आणि ते ब्रेक घेतोय आता. पाय दुखले जरा आमच्या माणसांचे गाडी चालून. इथे आता आम्ही थांबलोय थोडा वेळ पाय मोकळे करायला. असे बडोद्याला स्टार्ट केलेली. आता आम्ही MP मध्ये आलेलो आहे. ते तिथे चहा घेतात. आणि पूर्ण पावसाने असं काळोख केलेलं असतं की पाऊस पडला पाहिजे. इकडे खूप गरमी होते. इकडे सिया बसले, इकडे निशू गाडी चालवते.
आणि इकडे बघा सिया. सिया हाय कर. बस तिथं तिथंच बसा. बस तू बस तू बस तू बस बसा पाठीच बसा. इकडे सिया बसले. इथे सगळी माणसं थांबलेत, बस थांबलेत. आम्ही इकडे बसलो असं सगळ्याजणी गाडीत थोडा वेळ. अजून आम्हाला 3 तास लागतील पोचायला. 3 तास आम्ही गाडीत आहोत. इकडे असं आहे स्टॉल लावले छोटे छोटेसे. पूर्ण काळोख काळोख झालंय, पावसाने काळोख केलाय. आता आम्ही डायरेक्ट उज्जैनला जाणार. आम्ही उज्जैनला थांबणार आहोत. आता आम्ही सध्या MP मध्ये आहोत. इथे आता आम्ही ना इंदोरला पोचलो होतो आणि इतकं पावसाने काळोख केले ना खूपच, आणि एवढा जोरजोरात गडगडत होता आणि विजा पण खूप अशा चमकत होत्या ना, आणि असं भीती वाटत होती कारण की आम्ही पहिल्यांदाच एवढं गाडीतून प्रवास करत होतो पावसामधून. कधी केलं नव्हतं आणि फर्स्ट टाईम आम्ही गाडीतून असं पावसाचं वातावरणाचं एन्जॉय करत होतो कारण की ह्याच्या आधी आम्ही कधी केलंच नव्हतं. मिस्टरांनी गाडी घेतली, ही आमची नवीनच गाडी आहे आणि ह्या गाडीतून आम्ही पहिल्यांदाच प्रवास करत होतो आणि खूप भारी वाटत होता. आणि असं बारीक बारीक पाऊस पडायला लागल्यानंतर आणि विजा तर खूपच चमकत होत्या. माझ्या मुलीने तर खूप एन्जॉय केला असं पाऊस पडत होता ते. आणि रस्ते ना एकदम सरळच आहेत आणि छोटे रस्ते आहेत, त्यामुळे ना असं आम्ही घाई नाही केली. आम्ही हळूहळू चाललो कारण की नंतर खूप अंधार होत चाललेला आणि खूप जोराचा पाऊस पडत होता नंतर. मग पाऊस आलाय. मजा करते सिया. सिया काय करते? मजा करते ना सिया पावसाची. इकडे जोरात आला था पाऊस, जोरात फक्त. विजा पण खूप चमकत आहेत. त्या काय आलंय? काय आलंय त्या? पाऊस. इथे आता ना आम्ही इंदोर साईड सोडून उज्जैन साईडला आलो होतो. आता आम्ही उज्जैनला पोचलो होतो इथे. आणि इकडचे बघा ना, इकडे सेम आपण ना सातारा साईडला जातो ना अशीच फिलिंग येत होती. आणि इकडे खूप गार आणि एकदम पाऊस पडल्यावर वातावरण खूप सुंदर झालेलं असं. आणि इकडं असं वाटत होतं आपल्याला सातारा सांगली साईडला जातो ना त्यासारखं वाटत होतं, असं लाल माती आणि खूप छान वाटत होतं. इथे आता आम्ही प्रॉपर उज्जैनमध्ये पोचलो होतो संध्याकाळचे. आणि आम्ही रात्री 10 वाजता 10:30 वाजता आम्ही उज्जैनला पोचलो इथे आम्ही. हे आम्ही बेडरूम घेतले, अशी आहे. ट्रिपल बेडचा आहे हा बेडरूम. आणि इकडे खूप पाऊस पडतोय आणि अवेलेबल नाही आहेत रूम्स. आम्हाला असं भेटलं, रिक्वेस्ट करून भेटलेलं आहे, रिक्वेस्ट करून. इथे छोटासा मध्ये दिला आहे, फ्रीज आहे. असं हे इथे कपाट आहे सामान ठेवण्यासाठी. इकडे बाथरूम आहे, असा रूम आहे, खूप छान आहे. आणि आता सध्या खूप गर्दी आहे ह्या साईडला, रूम मिळत नाही आहेत. आम्ही 2 तास झाले रूम शोधतोय पण आम्हाला रूम भेटला नाही. आता आम्ही लास्ट रिक्वेस्ट करून आम्हाला हा रूम भेटलेला आहे.
खूप सुंदर आहे. या दोघी उड्या मारतायत. सिया सिया इकडे बघ. इथे पाण्याची बॉटल आहेत. नो. इथे कॉफीचं पण दिलेलं आहे. कॉफी करायला इथे. इकडे आम्ही आहे. आता जेवणार मस्तपैकी आणि झोपू जाणार. डायरेक्ट सकाळी जाता उठतात मंदिरात जायला. खूप दमलोय आम्ही. सकाळी 5 वाजता निघालेलो आहे आणि आता आम्ही पोचलोय 11:30 झाले रात्रीचे. एवढा वेळ आम्ही प्रवास केलेला आहे आणि आता जेवणार आणि झोपणार. आणि ह्यांच्या दोघींची अशी मस्ती चाललेली आहे इथे. बाथरूम दाखवते. किती सुंदर आहे हा बाथरूम. आहे केवढा मोठा आहे असा बाथरूम आहे. खूप सुंदर आहे बाथरूम. काय काय दिले बघा. इथे 2 ब्रश आहेत, कोम आहे, हे यूज करायला दिले. आता ही आहे. असा बाथरूम आहे. आम्ही आता हे जेवण मागवलंय. 12 वाजलेत. ह्या दोघी इथे जेवतायत. सिया तू काय खाते? श्रिया श्रीखंड चपाती खाते. निशित रोटी खाते. इकडे हे जेवतायत. इथं आमची दोघांची ताट आहेत. अशा आम्ही 4 जेवणार आहोत इथे. सिया माझ्या हाताने खाते ना. सिया खा.